आज आपण पावभाजी बनवणार आहे। पावभाजीसाठी 3 कांदे कापलेले आहे, 1 टोमॅटो, हे अमूल बटर, जिरी, मोहरी, हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला, मीठ, लाल तिखट, थोडासा घाटी मसाला आणि ह्या सगळ्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहे आणि हा स्पेशली पावभाजी मसाला आपण वापरणार आहोत। पहिला आपण कांदा आणि कढीपत्ता फ्राय करायला ठेवणार आहोत। ते चांगले फ्राय होऊ देणार आहोत। थोडासा कांदा गोल्डन झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो आणि कांदा सोबत नाही टाकायचा। कांदा थोडासा पिवळसर झाल्यानंतर ना टोमॅटो टाकायचा आहे। आणि आपण खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूण कुटून घेणार आहोत, बारीक पेस्ट। त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत। ती पण व्यवस्थित आता आपण अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे, चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि याच्यामध्ये हे सगळे घेतलेले मसाले ॲड करायचे। ते पण मीडियम गॅसवरती व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। हे आपलं आता छान मिक्स झालेलं आहे। हे मी लोखंडाच्या कढईमध्ये करत आहे। लोखंडाच्या कढईमध्ये छान बनते म्हणून मी कढईमध्ये करते आहे। आता आपण याच्यात शिजवलेल्या ह्या सर्व भाज्या ॲड करणार आहोत। आणि हे ह्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर हे चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित। सगळं तुम्ही हे मिक्सरमध्ये पण ग्रेव्ही करू शकता। हे आपली छान ग्रेव्ही झालेली आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत। आता ह्याच्यामध्ये बटर टाकायचं, ज्याला जसं वाटतंय तसं खातानी घ्यायचं। मी थोडंसंच टाकले। आता हे पाव गरम करून घेतलेले आहे।